हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग. आजचा वार आहे सोमवार. इथं मी आज बनवली आहे पावभाजी. तर भाजी तयार झाली आहे आणि बटरमध्ये पाव व्यवस्थित गरम करून घेते, म्हणजे खायला पण छान लागतात. आज घरी आहे, आज काय ऑफिसला गेले नाही, तर मग इथं मिरची मसाल्याचा डब्बा भरून ठेवला. बघा असा व्यवस्थितपैकी भरून ठेवला आहे. अशाच पद्धतीने मी मिरची मसाल्याचा डब्बा भरते. आता तेलाची किटली पण सकाळी भरून ठेवली, आता बाटल्या भरते. आणि आता मी किचन हा कॉर्नर आहे ना, याच्यावरचे काचेचे सर्व काही बरण्या वगैरे काचेच्या घासून टाकणार आहे. म्हणजे मला ना मिरची मसाला त्यांच्यामध्ये भरून ठेवायचा आहे, काही किराणा भरायचा आहे. तर चला घेते पटपट आवरून. हा किचन किंग मसाला आणला, संपला आहे माझा, त्याच्यामुळं तो आणलेला आहे काल. आणि हा स्पेशल गरम मसाला आणला किराणा दुकानामधून. किचनच्या वरचा कॉर्नर आहे काचेचा, त्याच्यावरच्या बरण्या त्या घासायच्या होत्या, पण मग काही त्या घासता नाही आल्या. मला यांनी ऑफिसला बोलवलं, फोन केला होता, मग मी गेले ऑफिसला, मग त्या राहून गेल्या तशाच. आता दुपारचे 2:30 वाजले. तर मग म्हटलं जाऊ दे, आता उद्या वगैरे एखाद्या दिवशी मला जसा वेळ मिळेल ना तशा त्या बरण्या सर्व काही स्वच्छ घासून टाकणार आहे. धुतलेले कपडे वाळले तर मग त्यांच्या ना घड्या घालून ठेवते. बेडशीट बदलवलं होतं आणि बघा बेडमध्ये किती मस्त ऊन येते. दिवसभर बेडमध्ये ऊन असतं. सकाळच्या वेळेस इकडच्या खिडकीतून ऊन असतं दुपारपर्यंत, आणि दुपारनंतर आहे ना समोरची बाजूची खिडकी आहे ना तिच्यामधून ऊन असते. तर दिवसभर बेडमध्ये ना असंच ऊन असतं. कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि खूप छान कमेंट केल्या ताईंनी, का आम्हाला पण ताई घर बांधायचं आहे, घराचं प्लॅन अजून सांगा, किती बाय कितीचे तुमचे किचन आहे, तुमचा हॉल बेड वगैरे सर्व. तर शनिवारी रविवारी सुट्ट्या असतात ना, त्या दिवशी ना नक्कीच तुम्हाला सांगेल. पण ज्या वेळेस घर बांधताना त्यावेळेस खिडक्या मोठ्या ठेवा, म्हणजे घरामध्ये असा बघा छान असा बाहेरचा उजेड पण येतो आणि प्रशस्त वाटतंय घर पण. लाईटी तुम्ही किती पण लावा दिवसभर का होईना, पण म्हणून एवढं काही फ्रेशपणा वाटत नाही. पण तोच उजेड बाहेरचा असला ना का घरामध्ये एकदम छान वाटतंय. देवपूजेसाठी तिळाचं तेल आणलेलं आहे. आता मी बरेच दिवसापासून, कमीत कमी माझ्यामध्ये ही 5वी-6वी बॉटल आहे, तिळाचंच तेल वापरते देवपूजेसाठी. आधी आहे ना जे आपलं स्वयंपाकाचं तेल होते ना ते वापरायचं, पण मग आत्ता आहे ना म्हटलं चला तिळाचंच तेल वापरूया देवपूजेला. आता संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते. आज सकाळी पावभाजीचा बेत होता आधीसाठी, तर त्याचं आहे ना आज दिवसभर पावभाजीवरतीच चालू आहे. त्याच्यामुळे आता त्याच्या वाट्याचा काही स्वयंपाक नाही बनवला. आम्हाला स्वयंपाक बनवतीये. मागच्या वर्षी फ्रोझन मटार तयार करून ठेवलेले ते आहेत. अजून एवढे आहेत फ्रीजमध्ये, आणि हे एवढे मस्त आता फ्लावर आणि बटाट्याची भाजी बनवते. हा भात घातला आहे, पोळ्या आहेत सकाळच्या. थंडी आहे ना, थंडी आहे. भाजी बनवायची आहे तर लसूण सोलते मी. जसं मला स्वयंपाकाला लसूण लागेल ना तसाच सोलते. लसूण सोलून आणि फ्रीजमध्ये ठेवत नाही, तो पण आपल्या शरीराला चांगला नाही लसूण सोलून आणि फ्रीजमध्ये ठेवणं. त्याच्यामुळे मला स्वयंपाकाला लागला का मी पटकन सोलून घेते. फ्लावर इथं उकडायला ठेवली होती. ज्यावेळेस फ्लावरची भाजी करतात त्यावेळेस आहे ना फ्लावर मस्त उकडून घ्यायची, कारण सर्व भाज्यांपेक्षा फ्लावरवरती जास्त औषधं फवारले जातात. कारण चला आता मी मस्त फ्लावर आणि वाटाण्याची भाजी बनवून घेते. तेल तापायला ठेवते, लसूण टाकून छान अशी फोडणी देऊन घेते. तर मस्तपैकी आता तेल तापलेलं आहे, जिरा मोहरीची फोडणी देऊन घेणार आहे. बघा मी मसाल्याचा डब्बा कसा भरला आहे. मसाल्याचा डब्बा कसा भरायचा ना त्याचा पण आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे. तर जसं आपण बोलतो ना मिरची मसाला टाकताना तशाच पद्धतीने मी डब्बा भरलेला आहे. तेल तापले, लसूण बारीक ठेचून घेतलेला होता, लसणाची छान अशी फोडणी देऊन घेणार आहे. जिरा मोहरीची फोडणी द्यायची. हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला टाकलेला आहे, धना पावडर टाकले. तर खूप मस्त भाजी बनवून घेते. आज काही मी वरण बनवलं नाही, वरणाचा कंटाळा येतो. दररोज वरण खाल्लं ना ते पण कंटाळा येतो. तर आज म्हटलं मस्तपैकी
फ्लावर वाटाणा भाजी बनवूया, भात घातलेला आहे आणि सकाळचं आहे ना पोळ्या पण आहे. आधीने तर पावभाजी खाल्ली, मग आम्हाला आहे सकाळच्या पोळ्या. तर माझे ना मसाले संपलेले होते, तर मी विकत मसाले आणले. गरम मसाला आणि किचन किंग मसाला, बारीक चिरलेला टमॅटो तेलामध्ये टाकून घेतला आहे छानपैकी, तो पण परतून द्यायचा आहे. आणि फ्लावर उकडून ठेवली होती आणि फ्रोझन मटर पण आहे ना गरम पाण्यात स्वच्छ ते पण धुवून घेतलेले आहे. केटलला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि गरम पाणी भाज्यांना वापरायचं, म्हणजे भाजीची ना चव एकदम मस्त येते. आज कॅलेंडर आणलं, नवीन वर्षाची परवापासून सुरुवात होईल, तर काल निर्णय कॅलेंडर घेऊन आले. आमच्या घरामध्ये काल निर्णयच कॅलेंडर असतं. कसं त्याच्यावरती सर्व काही माहिती आपल्याला मिळते, सणावारांची काय कधी कसं आहे ते सगळंच बघायला मिळतं. तर काल निर्णय कॅलेंडर आणलं. चला आता ते अटकवून देते. हे बघा 2025चं सुद्धा काल निर्णयच कॅलेंडर आहे आणि आत्ता हे 2026चं इथे असतंय कॅलेंडर. आज सकाळचे घासलेले भांडे लावले नव्हते, तर आता ना सर्व काही भांडे एकदमच लावून देईल जेवण वगैरे झाल्यानंतर. तर आता माझा ना स्वयंपाक पण झालेला आहे. आता मला पोळ्या बनवायच्या नव्हत्या, तर मस्त अशी वाटाणा फ्लावरची भाजी बनवली आहे. शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आणि कोथिंबीर टाकते. तर शेंगदाण्याचा कूट पण जो बनवून ठेवते ना तो संपलेला आहे, तर आता ना थोडासा बनवून आणि त्याच्यानंतर भाजीत टाकते. आणि मग उद्या वगैरे मला जसा वेळ भेटेल तसं मी शेंगदाणे भाजून आणि कूट तयार करून ठेवते. बरेचसे आपल्या चॅनलवर कमेंट येतात का ताई फ्रीज टूर दाखवा, तर एवढे 2-4 दिवसात आहे ना फ्रीज टूर पण दाखवणार आहे. असा पण मला फ्रीज साफ करायचा आहे, तर फ्रीज साफ करून आणि फ्रीज टूर पण देणार आहे. रविवारी भाजीपाला भरला होता, तर कोथिंबीरीची जुडी पण आणली होती निवडून आणि डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिली होती. वरती लिंब आहे, तर मला आहे ना लिंबांपासून बरेचशा घरातल्या किचनमधल्या स्वच्छता करायच्या आहे, पण वेळच नाही मिळत. जसं मला वेळ मिळेल ना तसं घर पण आवरायचं आहे. वेळ मिळाला का दुपारच्या वेळेत आहे ना अशा काही कामं करून ठेवायचे. शेंगदाण्याचा कूट म्हणा, रवा भाजून ठेवणं, भरपूर किचनमध्ये कामं राहतात. असे कामं करून ठेवले ना का स्वयंपाकाच्या वेळेत बनवतो ना त्यावेळेस खूप कमी वेळ लागतो, पटकन स्वयंपाक होतो. अशी काही आपण तयारी करून ठेवल्यानंतर. आता इथं माझा स्वयंपाक झाला आहे. मला पोळ्या बनवायच्या नाही, सकाळच्या पोळ्या आहेत, तर मग आमचं होईल सकाळच्या पोळ्यांमध्ये. तर मी आता भात आणि फ्लावर वाटाणा भाजीच बनवली आणि आता पापड भाजते. तर पापड तळते, पण आज म्हटलं भाजते. खरं तर ही गॅसवरचा जो जाळ आहे ना तो सुद्धा आपल्या शरीराला चांगला नाही आहे, त्याच्यामुळे ना मी पापड शक्यतो तळूनच घेते. पण आज म्हटलं चला भाजूया पापड. तर इथे ना पापड भाजले, सकाळच्या पोळ्या गरम करून घेते. जेवणासोबत बीट कापते, गाजर कापते आणि जेवण करायला बसते. तर मस्तपैकी आता ना पोळ्या छानपैकी तेल लावून गरम करून घेतल्यात. इथून पुढे आपल्या चॅनलवर आहे ना अजून खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत. बरेचशा ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या का तुमची घरघंटी जी पिठाची गिरणी आहे ना तिच्याविषयी पण व्हिडिओ बनवा. तर ज्या तुम्ही काही कमेंट मला करतात ना त्या सर्व कमेंट माझ्या लक्षात राहतात का मला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा आहे. पण मला आहे ना जसा जसा वेळ मिळेल ना तसे मी सर्व काही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. पुन्हा बरेचशा ताईंच्या कमेंट येतात का ताई होम टूर करा, किचन टूर करा. सर्व होम टूर किचन टूर सर्व दाखवणार आहे. पण आता सध्या ना थोडंसं 2-4 दिवसाचं घराचं कलरचं काम बाकी आहे, पण कमीत कमी आता 10-12 दिवस झाले कलरचं काम बंद आहे. हे कलरचं काम झाल्यानंतर सर्व प्रकारचे व्हिडिओ पण येणार आहे. त्याच्यानंतर मला गार्डन बनवायचं आहे, गार्डन कसं बनवणार आहे ते दाखवणार आहे. कुंड्यांना कलर द्यायचा आहे. खूप छान व्हिडिओ येणार आहेत. तर चला आता आहे ना आम्ही जेवण करायला बसतो, तुम्ही पण या जेवण करायला. चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.